प्रत्येक बाईमध्ये जसं मातृत्व दडलेलं असतं तशीच एक शक्तीही दडलेली असते, ज्या शक्तीची गरज आजच्या काळात खूप जास्त आहे. म्हणूनच मुलींनी निर्भयपणे उभे राहावं आणि स्वतःचं संरक्षण त्यांना करता यावं, यासाठी पुण्याच्या तृप्ती निंबाळकर यांचं लाठीकाठी प्रशिक्षणाचं कार्य मार्गदर्शक ठरतं. विशेषतः मुलींनी हे खास कौशल्य शिकून घ्यावं यासाठी त्या धडपड करत असतात. ऐकूयात त्यांची पुढची स्टोरी. आजच्या काळात मुलींनी केवळ स्वप्न पाहणं नाही तर स्वतःचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हाच आत्मविश्वास, हीच ताकद हातात लाठी देऊन शिकवणाऱ्या एका व्यक्तिमत्वाची ही कहाणी. तृप्ती गजेंद्र निंबाळकर. भीतीवर मात करून धैर्यानं उभं राहायला शिकवणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तृप्तीताईंनी मनमोकळ्या गप्पा केल्या. गेल्या 5 वर्षांपासून त्या लाठीकाठीचं प्रशिक्षण देत आहेत. लाठीकाठीचा प्रवास हे गेले 5 वर्षापासून चालू आहे आणि माझं नशीब इतकं खराब आहे की मी हे महाराष्ट्रातून नंतर चालू केलं. पहिले मी MP मधून हे स्टार्ट केलंय. सर्वात पहिला मी जबलपूरमध्ये हे सुरू केलंय. जबलपूरमध्ये जेव्हा 1000 मुलींना प्रशिक्षण दिलं तर त्यांना तलवारी आम्ही भेट दिले महिला दिनानिमित्त, की त्यात आम्ही मुलींना प्रशिक्षण झाल्यावर सर्टिफिकेट आणि एक लायसन देतो की प्रत्येक मुलीने आपल्या पॉकेटमध्ये एक हत्यार ठेवावं स्वतःच्या प्रोटेक्शनासाठी. आजची सामाजिक स्थिती बघता मुलींनी स्वसंरक्षणासाठी कायम स्वतःच्या मनाची तयारी करावी असं तृप्तीताई सांगतात. पण प्रत्येक मुलीचे पालक हे आजही आपल्या मुलीला लाठीकाठी किंवा तलवार प्रशिक्षणासाठी तितकेसे सकारात्मक असतात का, हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय आहे. प्रत्येक पेरेंट्स आहे ना हे जबाबदार झाले आता. ते खूप आनंदी होतात की अरे नाही आमच्या परिसरात चालू करा. आता जेवढे लोक बघतात ते आमचे, तर ते आवर्जून आम्हाला कॉल करतात की आमच्या एरियात चालू करा, आमच्या मुलींनाही प्रशिक्षण द्या आणि खूप कौतुक करतात की हे म्हणजे वाट बघत होते, लोकांपर्यंत याची माहिती नव्हती आतापर्यंत. नक्कीच. पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि इथून आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यात मी करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पुण्याच्या तृप्तीताईंनी लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणारी लाठीकाठी, पट्टा, तलवार स्वखर्चानं पुरवण्याचं कामही तृप्तीताईंनी केलंय. म्हणजे कोणत्याही बर्डन शिवाय विद्यार्थिनी सुद्धा हे प्रशिक्षण घेऊ शकतील. देशभरात तुम्ही प्रशिक्षण चालवता, तर किती मुलींना आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षित केलेलं आहे? 5000 मुलींना केलंय. आणि पुढे काही आकडा आहे की इतक्यापर्यंत पोहोचायचं? अखंड भारतात करायचंय, अखंड भारतभर करायचंय. प्रत्येक महिला ही दुर्गा आहे आणि शस्त्र हे आपले हिंदू धर्माचे प्रत्येक देवीच्या हातात आहे. तर शस्त्र चालवणं हे गरजेचं आहे आणि महिलांनी ते चालवणं पाहिजे. मला हे सांगायचं